त्यांचा ड्रॉ इथे करणार आहोत. चला घाई करायची आहे. अनिकेत त्याचा फटका फसलाय. शतरक्षक नव्हता तिकडे, स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता. संतोष कोम. एक धाव इथे मिळेल. यावेळेस टायमिंग झालाय. अजित चेंडूच्या खाली येतोय. ऑस्ट्रेलियन पद्धतीने चांगला झेल इथे तो पकडतोय. पहिला गडी इथे बाद होतोय. सुरेंद्र घाटाल बॅक टू द डग आउट. नव्याने फलंदाज प्रज्वल येतोय. प्रज्वल जाधव. यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. चेंडूने दिशा बदललेली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय. नो बॉल इथे घोषित केलेला आहे आणि आपण पाहतोय 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. म्हणजे या 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. संतोष कोम याने एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळलेला आहे. आपण पाहतो की 2 ओव्हरचा हा मॅच आहे आणि 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा इथे नक्कीच खर्च कराव्या लागतील. मात्र एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकलेला आहे. आपण पाहतोय आई काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज संघ आपण पाहतोय सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. कल्पेश आहे तिकडे एक धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं फेकी देखील तेवढी सुरेख झाली. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेची धावसंख्या आता 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ऑन साईडला काय फटका केलाय. चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू. आपण पाहतोय की वायफायचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. आता मात्र तो दुरुस्त झालाय आणि आता आपण लाईव्ह मॅचचा आनंद घेऊ शकता. तर आपण पाहतोय नेटचा इश्यू झाला होता, तो आता पूर्ण केला गेला. आपण पाहतोय
आणि सक्सेसफुली आपण पाहतोय की आता तुम्ही यूट्यूबवरती मॅचेस पाहू शकता ऑनलाईन. फुलवल्याचा चेंडू ऑफ साईडला, चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक प्रेम आहे तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक हे ठरलेलं आहे संतोष कोम याचं. पाहूया येणारे 6 चेंडू अद्याप बाकी आहेत. बाबा स्पोर्ट्स आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे आणि पापडी संघाचा देखील कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. यानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत या ओव्हर नंतर. सन्माननीय उल्हास हांडवा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर महेश हांडवा आपणास देखील विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. साईनाथ रावते आपणास देखील विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान प्रज्वल याने काय फटका केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क निघून गेलाय 6 धावांकरता. मिस टायमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचतोय आणि झेल सोडते देखील योगेश. योगेशकडे संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी. इथे झेल त्याने सोडलेला आहे आणि हा झेल कदाचित महागात देखील पडू शकतो. धावसंख्या 20. कमबॅक दर्शवतोय योगेश माली या ओव्हरमध्ये. 22 धावा, सॉरी 21 धावा, 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर वळलेला आहे. पंचांनी दर्शवले हा चेंडू नो असेल. नो बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू इथे देखील हाताला, पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक एक्स्ट्रा चेंडू हाताला गेला होता. संतोष कोमकडनं योगेश माळी देखील एक एक्स्ट्रा चेंडू टाकतोय आणि पाहतोय धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे आणि हा चेंडू प्रज्वल करता फ्री हिट्स असेल. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झाला. अजित चेंडूच्या खाली आला होता मात्र चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. षटकार. इथे देखील खूप चांगला फटका केला गेला आणि हा चेंडू देखील 6 धावांकरता पाठवलेला आहे.
ते पण पाहतोय बॅटचा एज घेतलेला आहे आणि यष्टीरक्षकाच्या मागे हा चेंडू निघून गेला. एकदा कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद होतोय. एक धाव असेल या एका धावण्याची धावसंख्या 35-36 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 12 चेंडू आणि 36 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. तर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. तर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. पाहूया कुठल्या संघाचं नाव येत आहे. तर ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय असेल. बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन संघाची चिठ्ठी निघालेली आहे. आणि पाहूया दुसरी चिठ्ठी कोणाची निघते. विजयी संघ म्हणजे पापडी संघाला इथे बाय मिळालेली आहे. बाबा स्पोर्ट्स आणि विजय संघ असा मॅच असेल. पापडी संघाला पुढच्या फेरीमध्ये चाल मिळाले. हॅलो चेक. हॅलो अनिकेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. संतोष कोम याने ठोकलाय षटकार. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय संतोष कोम. थँक्यू थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आहे. अनिकेत चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न. डावेमध्ये क्षेत्ररक्षक दूर वरून आलाय. अक्षय अक्षय पोहोचू शकलेला नाहीये. बघा भरपूर दूर वरती होता. कदाचित गोलंदाजाने जर प्रयत्न जर केला असता कदाचित पकडू शकला असता. मात्र आपण पाहतोय की अक्षय भरपूर दूर वरून आला होता. मात्र 2 धावा इथे आपण पाहतोय पळून पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉलाय आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. किती धावांसाठी.
मला वाटतं तिकडे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाहीये. यस, बाउंड्री पंच आहेत तिकडे. येस, थँक्यू. मला वाटतं कालूराम मोलवी आहेत तिकडे. पाहतोय सन्माननीय प्रकाश शेलका यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पाहतो पण बॅटच्या आतली कडा घेतलाय चेंडू यष्टांच्या मागे निघून चाललाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. यावेळेस मात्र नशिबाची साथ मिळालाय ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाला. थँक्यू थँक्यू डीजे. चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती. बॉल टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू हे फार महत्वाचे ठरणार आहेत या मॅच मध्ये. योगेश माळे पण पाहतो लेफ्टी बॅटर आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला होते. मागचा मॅच काय चांगला फिनिश केला होता या खेळाडूने. हुक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. बघा हुक करायचं होतं, बॅटचा एज घेतलं आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. पहिला गडी बाद झालाय. अजून 23 पाहिजे. थँक्यू थँक्यू डीजे. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 23 धावा. 7 चेंडू 23 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत. जे संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेले आहेत त्याने लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा हा संघ इथे उपस्थित झालेला आहे. बघा साईनाथने खूप चांगला फटका केला, मात्र शतरक्षक आहे तिकडे. एकदा कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव वेगाने ते कंप्लीट केलेली आहे. या 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 21 धावा या बनवायच्या आहेत. 6 चेंडू 21 धावा. पहिला बॉल सरळ बॅटने ते खेळून काढलेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे झालेला आहे आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली. 5 बॉल 19 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील, बनवाव्या लागतील. इथे स्टॅमिंग झालाय. शतरक्षक येतोय तिकडे आणि झेल ड्रॉप होते. कुणाल होता तिकडे आणि कुणाल कडनं हा झेल सुटलाय. एक सिंगल धाव आली आहे. बघा सुरेंद्र घाटाल यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांच्याकडनं हा झेल इथे सुटलाय. आजच्या दिवसामध्ये आपण भरपूर असे पिता पुत्राची जोडी पाहणार आहोत.
पुढे ससल करण्याचा प्रयत्न. अक्षय येतोय आणि अक्षय चुकी करत नाहीये. अक्षय आणि हा झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे साईनाथ. थँक्यू थँक्यू डीजे. 3 चेंडू बाकी राहिलेत. 3 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 मोठे फटके. 3-18 म्हणजे 3 षटकार इथे आता मारावेच लागतील हा मॅच जिंकण्याकरता टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा या संघाला. इथे चेंडूला सोडून दिलेला आहे. ते निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. नक्कीच आपण पाहतो की हिट आउट या गेट आउट या पद्धतीचे फटके खेळायचे होते. हा मनसुबा ठेवायला हवा होता, मात्र इथे चेंडूला सोडून दिलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. अक्षय पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पोहोचू शकलेला नाहीये. मात्र 1 धाव मिळेल. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की हा सामना इथे न्यू स्टार वसई या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक हार्ड लक टायगर स्पोर्ट्स भिवपाडा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच न्यू स्टार वसई. आपण पाहतोय चंदन तांगडी यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे.